नमस्कार. बायगो ब्लॉगमध्ये स्वागत असा. तर आज चेडू म्हणाला दुपारी 2 वाजता जेवलो आणि चल आई लायब्ररीत जाऊया. मी मनात म्हणते लायब्ररीत जाऊन मी काय करतले. तर म्हटलं मी किती आहे? तर नाही म्हणत चल दाखवते तुका काय काय असतं आता बघ तरी. मी तयारी केली त्याच्याबरोबर चालू पडले. गेलो. ही जुनी लायब्ररी 1800 सालातली म्हणे. बाहेरनं जुनी दिसते तरी आतून छान केला त्यांच्यानी. तर पहिल्या सेक्शनला गेलो तर हे लहान मुलांचं सगळं होता एका साईडला. तर त्याच्यात आतमध्ये गेलो. म्हटलं बघू तरी लहान मुलांचं काय काय हा. तर लहान म्हणजे इथं 1 वर्षाच्या पोरापर्यंत या लायब्ररीत येऊ शकतात. तर त्यांच्यासाठी खेळणी वगैरे त्याच्यात जशी जशी मुलं मोठी आहेत तशी तशी त्यांची पुस्तकं लावलेली होती. आणि पुस्तकं सगळ्या प्रकारची होती. ज्ञान सगळा म्हणजे सायंटिस्ट, मेडिकल सगळं सगळं असं वर्कशॉप वगैरे असतात. तर त्या सगळा बघत गेलो. तिथं बसाक वगैरे आई वडिलांक पालकांक त्यांच्यानी केलेलं सोफं वगैरे मुलं काय करत असतात तेव्हा तर ते बसाक तिथं होता. इथं एक कोपरं होतं त्याच्यात मुलं वर्षाचा असलेला काचेचा बनवून ठेवून त्याच्यात आत ठेवून त्यांना खेळणी देऊची आणि ते खेळत बसायची मुलं. आई वडील वाचताय असं होतं. ती सगळी खेळणी बघत सगळं लहान मुलांची छान वाटत होती बघू. वेगवेगळे डोकं वापरून कसे खेळायचा. ती पुस्तकं असं बघत बघत पूर्ण ती लहान मुलांची मी खेळणी बघत आपला होते. म्हणाला चल तुका आपण कपडे शिवायच्या वर्कशॉपमध्ये नेते. मी म्हटलं आपण काय करतो मी तर कधी कपडे शिवले नाही आणि कपडे कसं शिवक होतात. तर चल तर म्हणाला जसं काय माका अजूनही तरुणच समजता सगळी कला माका येऊची असं तेका वाटतं. म्हणून तर रोज एक एक नवीन नवीन हे माझे प्रयोग करता. शिवण क्लासचं मी काय कधी गेलंही नाही. तर इथं शिकवक कोण नसतं. असे त्यांचे कटिंग आणि पुस्तकं नसतात. त्याच्यात सगळी माहिती असता. किती अंतरात कापूचा, कसा शिवायचा, कसा घेऊचा सगळा होता. तर सगळ्यात सोपी म्हणून आम्ही पिशवी बॅग म्हणजे त्याचं घेतलो एक हे आणि जाऊन टेबलवर बसलो. तसं जास्त कोण वर्कशॉपमध्ये नव्हतं. मी म्हटलं इथं पैसे वगैरे भरूचे लागतात काय गं? तर नाही म्हणाले फ्री असता गव्हर्नमेंटचा. इथं येऊचा सगळा त्यांचा सामान वापरूचा. तर तो एक हे घेतलो आम्ही पेपर पिशवीचं कसं शिवायचं तर त्या पेपरमध्ये त्यांनी वाचून मला सगळं सांगितलं. ह्याच्यात 2 प्रकारचे कापड लागतले. एक व्हाईट आणि एक आपल्याला तुका आवडतो तो डिझाईनचं घे. मग तिथली स्टँडला बरेच मशिनरी इलेक्ट्रॉनिक्सचे चांगल्या चांगल्या क्वालिटीचे लावून ठेवलेले. त्याच्यातले एक मशीन घेतले मी. ती सगळी आपणच त्याचा प्लग बिग लाव होयो. त्या सगळं घेतलं. नंतर म्हणाला तुका हवं तो कपडो घे. त्याचं एका कपाटात ना असं हे ठेवलेले कट पीस. तर त्याच्यातले मी मग 2 घेतले कट पीस. एक व्हाईट आणि एक डिझाईनचं. आणि मग त्या पुस्तकात त्याने लिहिलेलं तसं कटिंग केला. 24-24 इंच कापून घ्यायचे. तर मी हे 2 कपडे घेतले. तसेच मग ज्याचं सामान लागतं आता त्यांच्या ह्याच्यात कपाटातनं घेतला. हे चिमटे घेतले पकडू कारण कापड पकडून तो नवीनच शिवते हा. त्यामुळे त्या चिमट्याची मला गरज होती. कैचे घेतले 2. म्हटले कैची धार असा नाही असा असे बघून हे कैचे घेतलं. खडू घेतलं आणि मग मी हे कट करून घेतले. त्यांच्या कागदात जसं दिलेल्या 24x24 तसे मी दोन्ही कपडे कापून घेतले. राहिलेले पट्टे मी बनवण्यासाठी कापलं. ते पण त्यांच्यानी साईज दिलेली त्याच साईजने मी ते पट्टे कापून घेतले. त्याला चिमटे लावून घेतलं आणि मग मी ते मशीनमध्ये शिवा घेतलाय. दोरो वगैरे घालून दिल्या जडवात. नेमक्या मी चष्मा नेऊ विसरले. माका काय माहिती लायब्ररी माका काय वाचूचा नाही याच्यामुळे जाऊन बसतले असा. ह्या कपडे शिवाक नेता आता सांगल्यात काय. मग मी तसंच आपलं बघत हे पहिले बनवटे पिशवीचे शिवून घेतलं. नंतर हे मी पिशवी शिवले त्या ती देखेक बसा डॉक्टर हा पण त्याका वाटतं असं आपणाक सगळे कला येऊची. तर त्याने आपण एक मशीन घेऊन आपण एक पिशवी शिवली मी एक शिवली. असे ही मशीन सगळ्या वर आम्ही दोघांनी छान पिशवे शिवले. पहिल्याच पटक्यात पहिल्याच मशीनवर बसत माका पिशवी जमली हा महत्वाचा. तशी काही शिवण कलेची मला आवड नाही त्यामुळे पहिल्यापासून मी काही शिकले नाही.
पण ह्या मशीनने किंवा ह्या त्यांच्या गटाने नच कोणी शिकवता आम्ही दोघांनी एक एक मशीन शिवली. नंतर सगळं झालं ना का कपडे शिवून म्हणजे पिशवे शिवून की सगळं सामान त्यांच्या जागेवर आपण काढलेलं असतं ना, तर परत जागेवरच ठेवायचं असतं. तर मी ते पायाचं होतं ते मशीन त्यांची जागेवर ठेवले, उरलेले कपडे त्यांचे ठेवले. नंतर मी म्हटलं, "अगं, हे आपण पिशवे ठेवले, ते इथंच ठेवायचे का घेऊन जायचे?" थांब म्हणाला, "त्यांना विचारूया." त्याने त्यांना विचारला, की "पिशवे मी नेऊ शकतो का?" तर ते म्हणाले, "हो, हो, नेऊ शकता." मग मी काय दोन्ही पिशवे घेतलं आणि वाटेत लागलो आणि म्हटलं, "चल मग आपण मार्केटला जाऊन मिळतले." माझा व्हिडिओ आज आवडलाच असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.